तर लगेच आपण सन्मानाकडे वळणार आहोत. चला या सर्वांनी समोर या. तर मंचावरती उपस्थित आदरणीय माजी नगरसेवक हेमांगिते पाटील मॅडम यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रेक्षक लक्ष द्यायचे सर्व संघ चला समोर या. मी विनंती करेल रानमाळे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. माजी नगरसेविका हेमांगिते पाटील मॅडम यांचा वेळात वेळ काढून या स्पर्धेदरम्यान ज्यांनी आपली प्रार्थने उपस्थित नोंदवली त्यांचा यथोचित सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. थँक्यू सो मच. लगेचच आपण बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत, परंतु त्या अगोदर आलेले सर्व प्रेक्षक, आलेले सर्व पाहुणे, सर्वांचं मनापासून आभार. आलेले आमचे 18 संघ ज्याने गेल्या 3 दिवसामध्ये अतिशय चांगला खेळ दाखवला, त्या सर्वांचं मनापासून आभार. प्रत्येक असा व्यक्ती ज्यांनी या स्पर्धेदरम्यान प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या जे काही हातभार लावले त्या स्पर्धेसाठी त्या सर्वांचं मनापासून आभार. त्यानंतर विरार क्रिकेट असोसिएशन त्यांचं मनापासून आभार, ज्यांनी अतिशय चांगली सहकार्याची भूमिका दाखवली या स्पर्धेसाठी. त्यानंतर बक्षिसं दिली जाणार आहेत. चौकार किती झाले त्याचे अपडेट आल्यानंतर 4 चौकार आले होते. 4 चौकार आले होते. विक्रम पुजाऱ्यांच्याकडे प्रत्येक चौकाराला 100 रुपये होते, ते दिले जातील. त्या अगोदर फलंदाजाची नावं आपण घेणार आहोत आणि त्यानंतर ते बक्षीस वाटलं जाईल. जे सर्व संघ या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करताना दिसलेत त्या सगळ्यांचा मनापासून आभार आहे. डार्क किचनच्या संपूर्ण टीमचा मनापासून आभार. आणि हॅलो, तर ज्याने सर्वांच्या सत्काराची आठवण केली त्यांचा सत्कार बाकी राहिलाय. तर वसविरारचा बुलंद आवाज चलो पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज म्हणून त्याची ओळख आहे. तर भरत मोरे सर त्यांचा सत्कार करतील. हर्षद पिलाने सरांचा सत्कार करायचा आहे. मायाची शाळ आणि तसंच आवाज सर आणि सर प्लीज तुमचं मनोगत व्यक्त करायचं आहे 2 शब्दात या स्पर्धेवर. थँक्यू. त्या अगोदर ते चौकार कोणी किती मारलेत ते फक्त घेऊन यायचे, कारण ते बक्षीस आहेत. चौकार शेवटच्या मॅचमध्ये चौकार प्रत्येक चौकार 100 रुपये 200 रुपये, त्यासाठी ते चौकार कोणी मारलेत ते लिहून द्यायचे. सो थँक्यू. तर सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो संपूर्ण डार्क किचनची. श्लोक आमच्या 3 मिकी माऊस या मित्रांनो, जोरदार टाळ्या होऊन जातात या तिघांसाठी. खूप एन्जॉय केलं. इतक्या मोठ्या गरमीमध्ये इतकं मोठं कडस्थान घालून ते इथे आपल्याला एंटरटेन करत होते. त्यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. आज संयुक्तरित्याने सन्मान केला जाईल. मी विनंती करेल भूषण रानमाळे आपण या, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये असणारे भूषणजी रानमाळे यांच्या शुभ हस्ते या तिघांचा सन्मान केला जाणार आहे. प्रेक्षक इथे चिंगुशी नाही पाहिजे, जोरदार टाळ्या यांच्यासाठी होऊन जाऊ द्यात. आणि याने सर्वांना आज हसवलंय. आमचे 3 कलाकार मित्र आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. आयुष लाजतोय. चला तिघांनी समोर यायचंय.
आयुषला प्रश्न विचारूयात. आयुष कसं वाटलं ही हळू जा, हळू जा, नाही विचारताय, हळू जा. तिघांनी यायचंय. नॅमाबाईज मोरेगाव कडून 500 रुपये आहेत तुम्हाला तिघांना. तिघांनी या, तिघांनी या. नॅमाबाईज मोरेगाव कडून 500 रुपयाचं बक्षीस इथे तिघांना देण्यात आले. चला, थँक्यू. अजून एक सन्मान बाकी आहे. आमचे ऑफिशियल पंच गंभीर पाटील आपण यायचंय. आपला यथोचित सन्मान केला जाईल. दार किचन कडून 500 रुपयाचं बक्षीस पुढे शकता तिघांना. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं आणि म्हणतात ना, कलाकार असेच असावे जे आपल्या 100+ एफर्ट टाकतील. गंभीर पाटील आपण मंचावरती यायचा. आपला सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जाणार आहे. मी विनंती करेल भूषणजी रानमाळे आपण गंभीर पाटील यांना मायेची उपदार शॉल आणि झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देणारं तुळशीचं रोपटं देऊन सन्मानित करायचंय. गंभीर पाटील वसई तालुक्यामधील दिग्गज ऑफिशियल्स पैकी एक ऑफिशियल अंपायर, ज्यांचं नाव अगदी आदराने घेतलं जातं या भूमिकेसाठी, खूप विश्वासाने घेतलं जातं आणि त्यांचा गोड सन्मान या ठिकाणी केला जातोय. भूषणजी रानमाळे यांच्या शुभ हस्ते. चला, या तिघेजण ब्लॅक लिस्टेड ब्युटिक यांच्या माध्यमातून 500 रुपये. कुठे जाऊ नका, इथे शेवटपर्यंत थांबा, भरपूर बोली लागणार आहे. पुन्हा एकदा 500 रुपयाचं बक्षीस या तिघांना दिलं जात आहे. ब्लॅक लिस्टेड ब्युटिक यांच्यासाठी. अजून काय राहिलंय का वैभव? चौकारांचं बक्षीस लागवण्यात आलं तर ते बक्षीस दिलं जाणार आहे. सो संग्राम, सूरज, मनोहर तिघांनी एक एक चौकार लगावले या मॅच मध्ये. त्याचबरोबरीनं साहिल आणि योगेश यांनी सुद्धा एक एक चौकार लगावला. टोटल 500 रुपये. विक्रम पुजारे आपण यायचंय. विक्रम पुजारी किंवा संग्राम आपण कोणी यायचंय. चला या, आपल्याला हे 500 रुपये संयुक्तरित्या 5 जणांनी या. 500 रुपये दिले जातील, ते तुम्ही डिवाइड करून घ्यायचे आहेत. चला, 5 जणांनी एकत्र या. तसेच सुजित यांचे सुद्धा 200 रुपये प्रत्येकी होते, तर ते सुद्धा दिलं जाईल. तर हे बक्षीस जे संयुक्तरित्या होते 200 रुपये चौकारांसाठी सुजित यांच्याकडून, एक चौकाराला 200 रुपये लगावले गेले ते संग्राम यांच्याकडून, 100 रुपये संयुक्तरित्या दिलेले आहेत, ते वाटून घ्यायचे आहेत तुम्ही. विक्रम पुजाऱ्याकडून 100 रुपये प्रत्येक चौकाराला. हा, ते देणार होता मी. थँक्यू. झालेले आहेत. आता सर्वांनी संयुक्तरित्या दिलेलं बक्षीस वाटून घ्यायचंय. फायनल मॅन ऑफ द मॅच कोण आहे? फायनल मॅन ऑफ द मॅच कोण आहे? योगेश मॅन ऑफ द मॅच आहे का? योगेश म्हणतो मी नाही. मिस्टर रोहन ठरतोय मॅन ऑफ द मॅच आता झालेल्या मॅच मधील. रोहन फ्रॉम माया 11. कुठे गेला? ये मित्र, लवकर ये. मोठं बक्षीस लागले. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याची मी विनंती करेल. माजी नगरसेविका आदरणीय हेमांगी पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते शिवान स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेली जर्सी देऊन इथे गौरव केला जाईल. रोहन या, आपला गौरव केला जाईल मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. योगेश सुद्धा तितकाच भागीदार होता, परंतु योगेशने सांगितलं की रोहनलाही द्यायचे, त्यामुळे रोहनला इथे देण्यात आली. पुढील बक्षिसांकडे आपण वळणार आहोत. त्या अगोदर 4, 5, 6 या बक्षिसासाठी या नंबरच्या चिठ्ठ्या टाकल्या जातील. तिन्ही कर्णधार आपण यायचंय. ज्याच्या हातामध्ये ज्या नंबरची चिठ्ठी असेल त्या नंबरचं बक्षीस त्याला दिलं जाणार आहे. सो या चिठ्ठ्या आमच्या मान्यवरांच्या शुभास्ते टाकल्या जातील. ते तिन्ही कर्णधार या. BVA एकलव्य, त्यानंतर नॅमा बॉईज आणि
राणेश्वर सीसी आणि श्री स्पोर्ट्स तिन्ही कर्णधार या. श्री स्पोर्ट्स BV एकलव्य आणि राणेश्वर सीसी. चला या तिघाणी या. गणेश, स्वप्नील, विक्रम, कोणाला कोणता नंबर आहे? गणेश उलटा पकडलास. 5 4 BV एकलव्य, 5 श्री स्पोर्ट्स आणि 6 राणेश्वर सीसी. थँक्यू. तर सर्वप्रथम बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करेल तर 6व्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. मी विनंती केलं की कुणालजी चोरगे आपण समोर या. आपले शुभ असते हे 6व्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल आणि 6व्या क्रमांकाचा मान पटकावलाय. संघाचं नाव आहे राणेश्वर सीसी. सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाणार आहे कुणालजी चोरगे यांच्या शुभ असते. राणेश्वर सीसी म्हणजेच गणेश पुरावा टीम रानाळे तळावमधील ही टीम आहे. खूप चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. थोडे कमी जरूर पडल्यात परंतु त्यांचा जो दमखम होता तो अतिशय शानदार होता. भूषणजी त्यानंतर पुढील पारितोषिक 5व्या क्रमांकाचं. 5व्या क्रमांकाचा मानकरी आहे आणि ते पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित केले धवलजी चोरगे आपण समोर या. धवलजी आपण या. आपले शुभ असते हे 5वं पारितोषिक दिलं जाईल. संघाचं नाव आहे श्री स्पोर्ट्स. श्री स्पोर्ट्स या. विक्रम पुजारी, संग्राम बोले आणि टीम जोरदार टाळ्या होतात. थोडक्यात कमी पडलेत आणि 5व्या क्रमांकाचा मान त्यांना मिळतोय. तुमच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवायच्यात मित्रांनो, त्यामुळे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. कोणतीही कंजूसी करू नका. देन 4th प्राइज तर ही स्पर्धा थेट 185 पेक्षा जास्त देशामध्ये प्रसारित करण्यासाठी जे चॅनल आपल्या या ठिकाणी उपस्थित होतं अशी आमची पाटील नेटवर्क खास पालघर नवलीवरून या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल पाटील नेटवर्कचे प्रतिनिधी आपण या ज्यांच्या नावे एका दिवसामध्ये 6 ते 7 लाईव्ह करण्याचा विक्रम आहे आणि पालघर जिल्ह्यामधील सर्वाधिक मोठं चॅनल पाटील नेटवर्क यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल पाटील नेटवर्क एक प्रतिनिधी कोणी यायचंय. जतीन आपण या. आपला यथोचित सन्मान मुख्य मंचावरती केला जाईल. मायेची उबदार शाल आणि तुळशीचं रोपटं देऊन इथे सन्मान केला जाणार आहे. भूषणजी रानमाळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. भूषणजी रानमाळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. पाटील नेटवर्क ची संपूर्ण टीम त्याचे मुख्य ऑपरेटर जतीन यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय.
भूषणजी रानमाळे या स्पर्धेच्या मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्यांच्या शुभ हस्ते केलेला हा सन्मान. थँक्यू जतीन, थँक्यू पाटील नेटवर्क. मंडप डेकोरेटर्स मनीष मोरिये आणि संपूर्ण टीम, कल्पेश, नरेश भाऊ, चला सर्वांनी या. डीजे मास्टर आपण या, आपला अभि, डीजे अभि आपण या, आपला सन्मान केला जाईल. चला या सर्वांनी, लवकर सर्वांनी यायचंय. संयुक्तरित्या आपला सुद्धा सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. अभि, अभि कुठे गेला अभि? बाबू, बाबू या, बाबू या. चला, संयुक्तरित्या हा सन्मान केला जातोय भूषणजी रानमाळे यांच्या शुभ हस्ते. मनीषजी मोरिया आणि त्यांची संपूर्ण टीम, बाबू सुद्धा त्याच टीम मध्ये येतात. त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जातो भूषण रानमाळे यांच्या शुभ हस्ते. थँक्यू केलेल्या सहकार्याबद्दल आणि आपण दिलेल्या योगदानाबद्दल. तर चौथं पारितोषिक दिलं जाणार आहे. मी विनंती करेल कला आई जीवदानी कलाकार मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विनोददादा पाटील आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. आणि चौथ्या क्रमांकाचा मान पटकावलाय संघ आहे, संघाचं नाव आहे BVA एकलव्य. BVA एकलव्य संघाचे कर्णधार प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. ते या चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारत असताना जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात BVA एकलव्यसाठी. थोडक्यात कमी पडलेत परंतु त्यांचा खेळ अतिशय शानदार होता. त्यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे वळणार आहोत. आमच्यापर्यंत पूर्ण डिटेल आलेली आहे. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? कोण आहे, कोण आहे? हा त्याच्यामध्ये येतो का? बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट नाव आहे आर वरून. आणि हा मान जातोय. हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेल मुकेशजी गुप्ता. मुकेशजी गुप्ता आपण या, आपल्या शुभ हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे. मुकेश गुप्ता नाही आहे. ब्लॅक लिस्टेडचे मिस्टर विशाल या. ब्लॅक लिस्टेडचे विशाल आपण यायचं. आपल्या शुभ हस्ते पुरस्कार दिला जाईल. ब्लॅक लिस्टेड टीम आपण या, आपल्या शुभ हस्ते पुरस्कार दिला जाईल. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटची ही सायकल त्याचबरोबर ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येईल. त्या खेळाडूचं नाव आहे आर वरून. आर फॉर रेहान फ्रॉम रेहान 11 डोंगरपाडा. अपकमिंग यंगस्टर आहे, प्रतिभावान खेळाडू आहे आणि त्याचा गौरव केला जातो ब्लॅक लिस्टेड टीमच्या हस्ते ही सायकल आणि सुबक ट्रॉफी देऊन. खूप कमी वयामध्ये इतकं मोठं पारितोषिक रेहान या ठिकाणी घेतोय. व्हेरी गुड फिल्डिंग रेहान. रेहान जरा थांबलास तर बरं होईल. रेहान थांबायचंय 2 मिनिटं.
बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मुकेश गुप्ता पड्याचे. कोण असेल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट? कोण आहे? हा सुद्धा आर वरून आहे. मागे लय मोठा आवाज आलाय. जितेश आर वरून येत नाही, जितेश जे वरून येतो. सो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मी मुकेश गुप्ता यांना विनंती करेल आपण यायचंय. ही सायकल आणि ट्रॉफी देऊन गौरव केला जाईल. ज्याचं नाव आहे 8 विकेट. संघाचं नाव आहे श्री दत्तगुरु संतनगर. रोहन, अरे घाबरू नको, ये तूच आहेस. दत्तगुरुचा रोहन 8 विकेट आणि तो ठरतोय या बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हकदार. मुकेश गुप्ता यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस देऊन त्याचा गौरव करण्यात येतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट साहिल. चला साहिलला द्या. अजून कोण? साहिलच आहे. एक सायकल अर्धी करून देऊया ना आपण. मी विनंती करेल शर्मिला जाधव मॅडम आणि उषा रानमाळे मॅडम आपण समोर या. आपल्या शुभस्ते बक्षीस दिलं जाणार आहे. या बक्षीसचा मानकरी ठरतो ज्याच्या बॅट मधून आला 98 रन्स. संघाचं नाव आहे ओम साई मनवेलपाडा. नाव आहे ओमकार. चला या ओमकार. जागा द्या, जागा द्या, जागा द्या सर्वांनी. चला प्लीज. ओमकारने काय मेहनत केली त्याच्या पूर्णपणे अंगावरती दिसते. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट 98 रन्स ऑफ लातून बॅटिंग. जबाबदारी सांभाळणारी बॅटिंग आणि संघाच्या गरजेची बॅटिंग तरी केली आहे आणि म्हणूनच या पुरस्काराचा हकदार ठरतोय. व्हेरी वेल प्लेड ओमकार. भूषणजी 1 मिनिट थांबायचंय. ओमकार कसं वाटतंय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार तुला मिळालाय? नक्कीच आनंद होतोय. ओम साई थोडे बॅट पॅच चालू होते, क्वालिफाय होत होती, विनरमध्ये जात नव्हते. 2 टुर्नामेंट फक्त जिंकलो होतो मागच्या. आज प्रयत्न फुल केला, 100% दिले. उन्हातून खेळत होते सगळेजण. गेम वाढले, 8-9 मॅचेस झाली पण लास्टपर्यंत 100% दिले. ठीक आहे. संघामध्ये कशा प्रकारचा माहोल असतो? संग्राम खूप शांत आहे, तर जास्त कोण टीम मध्ये बोलतं आणि कोणाची जास्त चालते? सगळेच जण आहे म्हणजे गेममध्ये सध्या आता आम्ही एकत्र खेळतोय. यंगस्टर पण आहेत, त्याच्यानंतर अनुभवी आहेत संघात. त्यानंतर मनोहर आहे, सत्य आहे. हे दोघं जण यंगस्टर आहेत. साहिल आणि विघ्नेश आहे, यांना घेऊन खेळत आहेत. थोडं चांगलं आहे. आतापर्यंत टुर्नामेंटमध्ये पुढे पुढे चाललोय. बघू असेच खेळत जातील. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कोणाला फॉलो करतो? इंटरनॅशनल आहे विराट कोहली, रोहित शर्मा, इंडियन प्लेअर आहेत. काय पाहते 2 नावं घेतली. विश ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. खूप चांगला खेळ याने केला आणि तो ठरला आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा हकदार. नाही नाही नाही, हे द्यायचं नाहीये, हे द्यायचं नाहीये. आयोजन कमिटीने सांगितलंय ती ट्रॉफी आणि ही सायकल आयोजन कमिटीमध्येच ठेवायची. सो ही दिली जाणार नाही. आज सांघिक पारितोषिकाकडे आपण वळूयात. सांघिक पारितोषिकाकडे आपण वळूयात. तृतीय पारितोषिक ज्या संघाने कमावलंय त्या संघाचं नाव आहे, खूप चांगला खेळ त्याने दाखवला, खास करून सुपर 6 मध्ये बघण्यासारखा खेळ होता. संघाचं नाव आहे न्यामा बॉईज मोरेगाव. प्लीज या. मी विनंती करेल हेमंगिते पाटील मॅडम यांना की आपण समोर यायचं. आपल्या शुभ असते ही ट्रॉफी देऊन गौरव केला जाईल. न्यामा बॉईज टीम या आणि निरंजनशी आम्ही वार्तालाप सुद्धा करणार आहोत. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक निरंजन आणि संपूर्ण टीम स्वीकारत असताना आदरणीय हेमंगिते पाटील मॅडम यांच्या शुभ असते
निरंजन कसं वाटतंय? सुबक ट्रॉफी घरी आली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तृतीय पारितोषिक तुम्ही पटकावलंय. चांगलंच वाटतंय, पण फायनल जिंकायची इच्छा होती. ट्रॉफी बघून तर मेन फायनल जिंकायची इच्छा होती. पण नेक्स्ट इयरला आम्ही पक्का इथे फायनल मारू. एकंदरीत नॅमाबॉयच्या परफॉर्मन्सबद्दल काय सांगशील? ही टुर्नामेंट कशा प्रकारची होती आणि आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला नॅमाबॉयचा? आमच्याहून जास्त तर तुम्हालाच माहिती आहे आमचा परफॉर्मन्स. आम्ही कुठून कुठे आलो, काय आलो. आमची टीम पण तुटली त्याच्यात आणि मग आता यंगस्टर घेऊन खेळायला लागलो आहे. परफॉर्मन्स तर चांगला चालला आहे. थोडा एक्सपिरियन्स वाढेल. त्याच्यानंतर आम्ही दरवेळी असंच वाटतं की फायनलला पोहोचू. आणि तो यंग आहे म्हणून त्याला घेऊन आलात. एकंदरीत स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगशील? ओव्हरऑल कसा एक्सपिरियन्स राहिला आणि टुर्नामेंट कशी वाटली? आयोजनबद्दल बोलायचं तर आत्ताच सांगतो, नेक्स्ट इयरला जेव्हा ही टुर्नामेंट असेल तेव्हा पहिली एंट्री आमची असेल. सर शुभेच्छा तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी. निरंजनने खूप काही सांगितलं. मित्रांनो, निरंजन एक हौशी क्रिकेट प्रेमी आहे. आज नाही, खूप वर्षापासून तो क्रिकेटसाठी रात्र जागताना सुद्धा आम्ही पाहिलंय. 8-10 वर्षा अगोदर जर तुम्ही जाल तर अनेक वेळा निरंजनला त्या फ्रेममध्ये आपण पाहिले. नाईक काकांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. सो पुढील पारितोषिक दिलं जाणार आहे. एक असा संघ जो संघ संतनगर गोविंदा पथकाचे अध्यक्ष नाईक काका आणि त्यांच्या जोडीला भिकाजी रानमाळे सबजता त्यांच्या जोडीला आहेत. त्यांच्या शुभ हस्ते द्वितीय पारितोषिक दिलं जाईल. त्या संघाचं नाव घेण्या अगोदर, त्यांना आमंत्रित करण्या अगोदर एकच सांगेल मित्रांनो, या संघाची मेहनत जवळून पाहिलेली आहे. किती आत्मीयतेने हा संघ खेळतो, किती मन लावून खेळतो, किती शांत चित्ताने खेळतो. जितकं बोलावं तितकं कमी आहे. अखेरकार थोडे कमी जरूर पडल्यात, परंतु त्यांचा जो खेळ राहिलाय तो सर्वांना प्रभावित करणारा राहिलाय. त्यांच्या नावामध्ये ओम साई आहे. खरोखरच साईंची कृपा त्यांच्यावरती आहे. शेवटचा क्षण जर वगळला या स्पर्धेमध्ये त्यांनी खूप लाजवाब कामगिरी केली आहे. संघाचं नाव आहे, मी त्यांना आमंत्रित करेल, आदरपूर्वक आपण मंचावरती यायचं आहे. नाव आहे ओम साई मनवेल पाडा. प्लीज कम. जाधव काका सुद्धा त्यांच्या समेत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस दिलं जाईल. रानमाळे साहेब, जाधव काका, नाईक काका यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस दिलं जाणार आहे. जोरदार टाळ्या टीम ओम साई मनवेल पाडासाठी. ओम साई मनवेल पाडा, काय जबरदस्त टीम परफॉर्मन्स. पहा, अजूनही शांतच आहेत. कोणत्याही प्रकारे काही गडबड नाहीये, ना कोणता अग्रेशन आहे, ना कोणता एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्सप्रेशन चेहऱ्यावरती. गणेश खूप खुश आहे आज की रात. साहिल, गणेश, योगेश के नाम. नानानी पार्क मध्ये जल्लोष आहे. विश यू ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. संग्राम आणि संपूर्ण टीम. पुढील पारितोषिकाकडे आपण वळतोय. जे पारितोषिक आहे, अखेरकार आयोजन कमिटीने निर्णय घेतलाय, ज्याचा आहे त्याला द्यावं. त्यामुळे ही ट्रॉफी, ही बायसिकल पुन्हा एकदा त्याच खेळाडूकडे जाणार आहे, जो खेळाडू अतिशय चांगल्या रीतीने खेळलाय. फक्त खेळला नाही, त्याने मैदान दानानून सोडलंय. कमिटमेंट दिली होती. दादा, पहिली मॅच हारलोय, पण दुसरी मॅच आम्ही जिंकलोय, आणि दुसरी मॅच फक्त जिंकलो नाही, इथून पुढे सगळ्या आम्ही जिंकणार आहे, असा तो खेळाडू बोलला होता. आणि याला म्हणतात कमिटमेंट. आजकाल शब्दांची किंमत थोडीशी कमी झाली आहे. ज्याने शब्द पाळलाय तो खेळाडू खरोखरच ब्रेव आहे. मी हा पुरस्कार देण्यासाठी वंशला आमंत्रित करतोय, आणि त्या खेळाडूचं नाव आहे ध्वज आहे. ध्वज सावळा, माफ करा, ध्वज सावळा इथे हे पारितोषिक देण्यासाठी आमच्या मंचावरती उपस्थित आहे. त्या खेळाडूचं नाव घेण्या अगोदर त्याने केलेला धावा 103. खूप मोठी किक लगावली आहे. श्रेयस पिसरे यांच्याकडून 500 रुपये सुद्धा त्याच्यासाठी ऑलरेडी जमा झाले आहेत. खेळाडूचं नाव आहे
Yes, please come, Mr. Sahil from Maya 11. आने वाले दिनों में इस खिलाड़ी के चर्चे बहुत ही होने वाले दोस्तों. धूम मचाएगा ये खिलाड़ी नाना नानी पार्क में. नाम है साहिल. क्या बात है. मम्मी पप्पा जोडे. क्या बात आहे. याच्यापेक्षा वेगळा कोणता सुवर्णयुग असावा. साहिल 2 शब्द. सायकल भेटणार. काहीतरी बोलावं लागेल नाहीतर सायकल नाही बोलल्याशिवाय सायकल नाही सोडायची. आणि साहिल कसं वाटतंय. मम्मी पप्पा जोडीला आहेत. आता काय परमिशनचा इश्यू नाहीये. आता फक्त आपण चर्चा करणार आहोत. क्या बात आहे. पैसे सुद्धा तिकडे गेलेले आहेत. कसं वाटतं. मॅन ऑफ द सिरीज मिळाली आणि तुझा संघ येथे विजेतेपद मिळवताना दिसलाय. खूप चांगलं वाटतंय. मी बोललो होतो की आम्ही पहिली मॅच हरलोय पण आम्ही आता जिततच जाणार. आम्हाला माहित होतं आमचा कॉन्फिडन्स लेवल खूप हाय होता. मी सर्वांना बोलूनच ठेवलेलं की यावर्षी फायनल मारायचीच आहे. पूर्ण जिद्दीने खेळायचं होतं आणि सगळे माझी टीम पूर्ण चांगली खेळली आणि माझा नाना आणि ती सर्व पब्लिक आली आणि मस्त एकदम म्हणजे भारी फुल. पहा दोन फिलिंग आहेत. नानानी बागची सगळी पब्लिक आली त्यांना खुश केलं. मम्मी पप्पा जोडीला आहेत. किती मोठा आनंद आहे. हा खूप कमी लोकांना योग येतो. आज साहिलला आलाय. कसं वाटतं. खूप आणि मम्मी पप्पांना म्हणजे वाटायचं नाही की क्रिकेट म्हणजे काय क्रिकेटमध्ये जायचो मी दिवसभर बाहेर जाऊ कामाला नाही हे नाही. त्यांना वाटायचं की काय नाही क्रिकेटमध्ये पण क्रिकेटमध्ये पण हे आहे. तर त्यांना समजलंय आता बघू काय करतोय. ये रिअल फॅक्ट आहे. ये रिअल फॅक्ट आहे. ठीक आहे. परंतु एकच सांगेल क्रिकेटमध्ये सर्व काय आहे एन्जॉयमेंट आहे. परंतु नोकरींदा खूप इम्पॉर्टंट आहे. विश यू ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. खूप साऱ्या शुभेच्छा. जाधव सर सुद्धा काय बोलतात. हॅलो. इथे जमलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींना माझा साष्टांग नमस्कार. खूप आनंद झाला आहे. खूप एन्जॉय केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे नियोजन जे केलं आहे ते एवढं चांगलं केलं आहे की खूपच चांगलं केलं आहे. मी पहिल्यांदा बघण्यासाठी आलो मॅच पण इथं नियोजन जे केलं आहे ते खूप चांगलं केलं आहे. त्याबद्दल आमच्या 11 आपल्या नारायण पार्कच्या 11 क्रिकेटतर्फे मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यस थँक्यू. आणि आता पुढे जाण्या अगोदर थँक्यू साहिल. तर डार्क किचन प्रीमियर लीग डार्क किचन प्रीमियर लीग 2023 ही स्पर्धा म्हणतात ना याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवट गोड बाबा. शेवट गोड झालाय. आणि द डार्क किचन फॅमिली ज्या प्रकारे त्याने मेहनत केली आहे त्या मेहनतीला खरोखरच 4 चांद लागलेत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार. आलेले सर्व आमचे पाहुणे त्यांचं मनापासून आभार. आलेल्या 18 संघांचं मनापासून आभार. विरार क्रिकेट असोसिएशनचं मनापासून आभार. आमची ऑफिशियल टीम पंच त्यांचं मनापासून आभार. आमची डिजिटल अँड टेक्निकल टीम पाटील नेटवर्क त्यांचं मनापासून आभार. जे समालोचक मित्र लाभले त्या सर्वांचं मनापासून आभार. आणि डीजे मंडप डेकोरेटर्स ज्यांनी कुणी कळत न कळत सहकार्य केलं या स्पर्धेला सर्वांचं मनापासून आभार. चुकून मागून कोणाचं राहिलं असेल तर त्यांची दिलगिरी. आणि अखेरकार शेवटचा अंतिम पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेल त्या एंटायर फॅमिलीला द डार्क किचनच्या एंटायर फॅमिलीला विनंती करेल की आपण यायचंय. त्याचबरोबर सर्व मान्यवर आपण सुद्धा त्यांच्या जोडीने या. आणि अंतिम आणि शेवटचं पारितोषिक दिलं जाईल. शेवटचे नव्हे ही चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. जे झालेत या द डार्क किचन प्रीमियर लीगचे अंतिम विजेता नाम है नाम क्या है. यस नाम तो सुना ही होगा. माया 11 नाना नानी पार्क. प्लीज कम. जयेश पाटील चला या.
मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये असणारे जयेश पाटील. तर एक कन्व्हर्सेशन झालेलं होतं ऑलरेडी. यशला स्वप्न पडलं होतं, गणेशला त्यांनी सांगितलं होतं मला स्वप्न पडलं नानानी पार्कमध्ये मोठी ट्रॉफी येणार आहे आणि त्यांनी सांगितलं की तुझं स्वप्न आम्ही पूर्ण करणार. आणि खरोखरच ही सुद्धा एक कमिटमेंट आहे. म्हणजेच माया 11 नानानी पार्क हा कमिटमेंटला पक्का संघ आहे हे मात्र दाखवून दिलंय. खूप खूप अभिनंदन टीम माया 11 नानानी पार्क. आणि थँक्यू. अशा